सदाशिवमल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधिष्ठित आदिरुद्र श्री मार्तंड भैरवाय नमः। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नंदेशराव उर्फ नंदी, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले असत्य मला सहन होत नाही आणि त्याचबरोबर माझा आदेश जर मानला नाही तर तेही मला चालत नाही। होय देवी। काय हो हो म्हणताय? मी सांगितलेलं तुम्हाला कळत आहे की नाही? कळले। मग सांगा ना। बानू गत जन्मात जयद्री होती हे तुम्हाला ठाऊक आहे, ती माझी सखी होती हे तुम्हाला ठाऊक आहे, मी हिमालयात राहायचे हे देखील तुम्हाला ठाऊक आहे। मग माझे नाव काय होते? देवा मी काय करू? तुम्ही शांत व्हा पाहू। असं अस्वस्थ होऊन कसं चालेल? देवी, तुम्हाला ध्यानात येत आहे का की समोर काय वाढून ठेवलं आहे ते? मला ते समजत नाही का? म्हाळसा देवींसमोर भल्या भल्यांना बोलता येत नाही। जर नंदी त्यांच्या समोर गेला तर त्याचं काय होईल? मीही तिथे नाही आणि देवही तिथे नसतील त्याला वाचवायला। पण आता त्याचा काही उपयोग नाही। म्हणजे नंदी म्हाळसा देवींना सगळं सांगून टाकणार। अहो काय बोलता आहात तुम्ही? मी काय मार्ग काढावा हा विचार करतो आहे आणि तुम्ही ते काही नाही, मी तिथे जाऊनच येतो। अहो पण अशा वेळी तुम्ही तरी काय करणार? तुम्ही मध्ये पडलात तर मात्र म्हाळसा देवींना संशय येणार हे नक्की, म्हणून तुम्ही इथेच थांबा। अहो देवी, तुम्ही काय बोलता आहात? किती मोठा अनर्थ होईल जर त्यांना सगळं सत्य समजलं तर मी देवांना कसे सामोरे जाऊ? परंतु किती दिवस लपवून ठेवणार ही गोष्ट? आज ना उद्या ती त्यांना कळणारच आहे। नाही, जर म्हाळसा देवींना कळलं की त्या पार्वती आहेत आणि बाणाई जयाद्री आहे तर त्यांना आठवणार काहीच नाही। फक्त माहितीच्या पातळीवर ते सगळं असेल आणि त्याने त्यांना फक्त त्रासच जास्त होईल। मग काय करावं आपण? त्यांना काही कळणार नाही असं काहीतरी करावं लागेल। मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार आहात की नाही, की मी दुसऱ्या मार्गाचा उपयोग करू? क्षमा करा देवी, मला शिक्षा करू नका। देवा तुम्हाला ठाऊक आहे मी देवींसमोर असत्य बोलू शकणार नाही, मला त्यांना काहीतरी सांगावंच लागेल।
मी धर्मसंकटात सापडलो आहे देवा. नंदी, तू कोणत्या धर्मसंकटात सापडला आहेस हे माझ्या ध्यानात येत आहे. पण अनेकदा असे कठोर प्रसंग येत असतात की ज्यावेळी प्रत्येकाची कठीण परीक्षा असते. या शिवलीलेत प्रत्येकालाच अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. नंदी, आज तुझी परीक्षा आहे आणि काही झालं तरी तू म्हाळसेला ती पार्वती आहे हे सांगता कामा नये. कारण तू जर म्हाळसेला हे सांगितलंस की तिचे मूळ रूप म्हणजेच पार्वती आहे, तर त्याच क्षणी तिच्या या रूपाला पडणारे सारे प्रश्न समाप्त होतील आणि ह्या शिवलीलेला काहीच अर्थ उरणार नाही. नंदी, जोवर ह्या शिवलीलेत मी म्हाळसेला आणि बानूला त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण करून देत नाही, तोवर त्या दोघींना ते कळता कामा नये. तुला काही झालं तरी तो विषय तुला चातुर्याने टाळावाच लागेल. अहो, तुम्ही जरा बसा बघू. या बसा बसा. घ्या. अहो, आपण शांतपणे विचार करूया की काय करता येईल. तोपर्यंत नंदी काही सांगणार नाही. त्यालाही काही कळत नाही असं नाही. मला असं वाटतं आहे. हो, आता बोला. मला असं वाटतं आहे की नंदीने म्हाळसादेवींना सगळं सांगायच्या आधी जर त्यांचं लक्ष दुसऱ्याच विषयाकडे नेलं तर. ते एवढं सोपं नाही. देवी, मी असं पाहतो आहे की मला सहाय्य करणं सोडून हे काम कसे होणारच नाही हेच तुम्ही सांगता आहात. तसं नाही, परंतु वस्तुस्थिती काय आहे तेही पाहायला नको का? हो का? मी काय म्हणते, तुम्ही असा विचार का करत नाही की ह्या परिस्थितीत कुणाचं सहाय्य घेता येईल? म्हणजे तुम्हाला उत्तर माहिती आहे तर? तुमच्या सहवासात राहून शिकले आहे मी. अहो, मग वेळ घालवू नका, लवकर सांगा. अशा वेळी सगळीकडे विना अनुमती जाऊ शकणारे एकच आहेत. नारद मुनी. देवी, हे संकट जर दूर झालं तर तुम्हाला भेट म्हणून काय देऊ? आधी दूर तर होऊ द्या, मग पाहू. आधी नारद मुनींना बोलवा. हो. मग सांगा, माझे नाव काय होते? तुम्ही दोघी मोठ्या शिवभक्त होतात. महादेवांवर तुमचे अपार प्रेम होते. पुढे आता जर तुम्ही बोलला नाहीत तर शिक्षेसाठी तयार राहा. नको शिक्षा, सांगतो मी देवी. नारायण नारायण. मुनिवर तुम्ही? मला असे कळले की नंदी धर्म संकटात आहे. मी त्वरित धावत आलो. मुनिवर, आज तुम्ही मध्ये पडू नका. देवी, नंदी काही सांगू शकणार नाही, कारण त्याने काही सांगायचे नाही असा श्री खंडेरायांचा आदेश आहे त्याला. मी तुम्हाला त्याही पेक्षा महत्वाचं सांगायला आलो आहे. भूतकाळातले जाणून घेण्याऐवजी वर्तमान काळात काय घडते आहे आणि भविष्य काळात काय घडणार आहे हे महत्वाचे नाही का? ते जर तुम्ही ऐकाल तर ती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची वार्ता आहे.
आणि ती बानू विषयी आहे. काय सांगणार आहात तुम्ही? नारायण नारायण. नंदी, तू जा बरं. मला जरा श्री म्हाळसा देवींशी महत्वाचं बोलायचं आहे. धन्यवाद मुनिवर, मला वाचवलं तुम्ही. या आता. देवी, मी गेल्या वेळी आपणाला सांगितले होते की श्री खंडेराय चंदनपुरीच्या परिसरात आहेत. पण त्यावेळी एक गोष्ट सांगण्यास मात्र मी विसरलो. आता कशी ती गोष्ट तुम्हाला आठवली? देवी, श्री खंडेराय जरी चंदनपुरीत असले तरी बानूला हे ठाऊक नाही की ते तिथेच आहेत. ते तर वृद्ध झाले आहेत. बानूने श्री खंडेरायांना ओळखलेले नाही. पण तरीही ते तिथेच आहेत. रानातल्या त्या मुलीसाठी ते तिथेच राहिले. माझी तळ पायाची आग मस्तकात जाते आहे. नारायण नारायण. कार्य संपन्न झाले. नारायण नारायण. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. ध्यानी मानी सदा शिव, सदा शिव मल्हारा, सदा शिव मल्हारा. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. सदा शिव मल्हारा, सदा शिव मल्हारा. बानूबाई, बानू अशी गोजरी, भक्ती तिची लई न्यारी, अन वाटेत गावला तिला मार्तंड मल्हारी. बानूबाई, आता निघायला हवं. वय चला. पेठला लवकर देऊन आपण धान घेतलं, हे लय बरं केलं बघ. वै आता वरीस भर तरी बघावं लागणार नाही. जवार बाजरी समजच मिळालं नाही पेठला. वै वै, फक्त सुबी वस्तीवर उत्सवी आहेस की. फक्त बी धान्य लागलंच. वय कधी एकदा वस्तीवर जाते हाय असं झालं हाय बघ मला. पर तुला एक सांगू का म्हातार बाबा, काल रातच्या नंतर न का कुणास ठाव, पर माझं मन एकदम मोकळं झाल्यागत वाटतंय बघ मला. बानू, तुझ्या अंतर्मनातील जयाद्रीचे मन आता स्थिर झाले आहे. त्यामुळे तुला देखील शांत वाटणे स्वाभाविक आहे. अरे ऐकतोयस ना वा? आता लई दिस तुम्ही वस्ती बाहेर पडला नव्हता. असं बाहेर पडल्यावर मनाला बी लई बरं वाटतं बघा. असल तसंच असल. ते रंगा कशा पाय आला असल काय कळा ना की. आता काय बाई आणायचं असेल त्याला पेठेमधनं. मला तर वाटतंय त्याला मला काय बाय सांगायचं हाय म्हणून येतो या माग माग.
रंग्या. हे अरे अजून किती वेळ असंच घालवणार आहेस? अरे अशी येळ पुन्हा घावायची नाही. रे गड्या, असं मनात आलं आणि बोलून टाकलं असं नसतं करायचं. मग कसं आहे, प्रत्येक गोष्टीची येळ या लागते. तू नुसता असंच बोलत राहा आणि तकडे बाणू जाऊ दे दुसऱ्या कुणा संग तरी लगीन करू. असं कसं? असं तर मी कावाच होऊ देणार नाही. बानू आज्याची पोरगी नाही ही सांगितल्यावर पडल्याला तिचं तोंड मला बघायचं आहे. असं तिला जाळ्यात ओढतो ती माझ्या संगच लगीन करणार. वेळेची वाट बघतोय रम्या, वेळेची वाट बघतोय. समज कसं मला पाहिजे तसंच होणार. चला. म्हातार बाबा, मला एक सांगशील? विचारा की. नक्की तू कोण आहेस र? म्या खंडू गावडा. अरे त्यो रंगा म्हणत होता का तू काय साधा सुद्धा माणूस नाहीस म्हणून. ओपर तुला ठाव हाय का आपल्या वस्ती जवळच्या रानामंदी कुठं तरी सोन्याचा हंडा पुरून ठेवलाय म्हणून. ते होय, ते म्या रंग्याला उगाच सांगितलं बघा. तुला कशा पाय आला त्याचा एवढा पुळका? नाही नाही, असं काही नाही बानूबाई. आता सत्वंग माणूस नाहीये. तपातूर त्याने कधी कष्टाचं काम केलंच नाही बघा. अहो कष्ट काय असतं हे त्याला माहितच नाही, त्याचं मोलच नाही. म्हणून त्याला मी धडा शिकवायचं ठरवलं आणि म्हणून त्याला सांगितलं की कोणीतरी सोन्याचा हांडा दळून ठेवलाय म्हणून. अरे जरा दमानं घे म्हातार बाबा, नाहीतर त्यो डोसक्यावर चढून बसायचा तुझ्या. नाही नाही, तसं त्यो बरं आहे. पर कुणी चार गोष्टी समजुतीने सांगणार नाही भेटलं त्याला तर त्याला त्यो तरी काय करणार? आणि म्हणून माणसानेच माणसाला हाडतूड करायचं होय? नाही, पर त्याचा जीव तुमच्यावर आहे बर का. आता त्याला ठाव नाही की तुमचा जीव देवावर आहे. ते तुमच्या संग लगीन कराया ते काय बाय करणारच बघा की. म्हातार बाबा, तू असा मला काय बाय बोलायला लागलास आणि आता मला उगा त्याच्याबद्दल दया वाटायला लागली. घे 2 घास खाऊन घे आणि मग लागलीच आपण वस्तीची वाट धरू. होय होय, आता दिवस मावळच्यात वस्तीवर पोचू बी आपण. आता वस्ती लई लांब नाही राहिली. वय र, मला ठाव हाय, पर लय भूक लागली होती ना, म्हणलं 2 घास खाऊन घ्यावं. बानूबाई, वय वय, मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते. बोलवती त्यास. रंगा, शिरप्या, या हाता. अरे बानू आपल्याला बोलवती का रे? वय वय, चल जाऊया. हा चल चल चल. कशा बाय हाका मारत होतीस? या बसा आता, 2 घास खाऊन घ्या. तसं बी वस्तीवर पोचायला येळ हाय. असू दे असू दे, आम्ही बघतो आमचं. नाही खाऊया की. होय, लय भूक लागली. बेकार्यानो, ए उगा शानपणा करू नकोस. चल गपगुमान बस. ए बसा रे.
धर. बानू काय ये तुझ्या संग जरा बोलायचं होतं. माझ्या संग हं. माझ्या संग काय बोलायचं आहे? ते तुझ्या जन्माचं सांगायचं होतं. म्हातार बाबा, माझ्या जन्माचं काय?